झाला कस्टमरचा ड्रॉप. आता चाललो आपण वेट करायला पुढच्या ट्रिपची. कसे सणाना पेरी आपलं पुणे एअरपोर्ट हबीबी यावाच लागते. तर हाय गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. चला आज नवीन ब्लॉग बनवूया. काल होळी होती, होळीमुळे काही जास्त कामावर जातो आलो नाही, संध्याकाळी उशीर झाला होता. आता पडली आपल्याला स्टेशनची ट्रिप. घरातूनच घरात चालू करून ठेवलं होतं, तर स्टेशनची ट्रिप लगेच पडली आपल्याला. आता स्टेशनची ट्रिप घेऊन जायचंय स्टेशनला. इकडे जवळच राहतात कस्टमर. तर चला निघूया आता. 4 वाजले. आता जगताप कॉलनी मधल्या रस्त्याचं काम कधी होते काय माहिती. बघा एवढंच पॅच राहिलाय, गटारासारखं पाणी साचतंय इथं. मरणाचं घाण आहे. पुढं सगळं क्लिअर आहे, मागं क्लिअर आहे, फक्त एवढंच पट्टा राहिलेला आहे. ते कधी क्लिअर करतात काय माहिती. आला आपला ड्रॉप. आता चाललोय आपण स्टेशनच्या बाहेर वाट बघायला दुसऱ्या ट्रिपची. ते इथून काय ट्रिप इथं थांबायला पण अलाउड नाही, फाईन मारतात पोलिस. आपलं बाहेर जाऊन निवांत थांबायचं. यांच्या काय त्याला तर बाहेर चाललंय. आता हे बॅक साईड आहे, 6 नंबर गेट आहे स्टेशनचं. 6 नंबर गेटला आपण थांबलो होतो. आपलं सोडलं होतं कस्टमरला. रिक्षावाल्याला सगळी पार्किंग दिलेली आहे, आपल्याला काहीच नाही. गाडीवाल्यांना काय नाही, सगळी रिक्षावाल्याने पार्किंग दिली. गाडीवाल्यांना पण द्यायला पाहिजे राव. 10-15 गाड्या बसतात, असं जास्त काही त्रास देत नाहीत. पण हे पोलीस आले की फाईन मारायला चालू करते, दनादन. त्याच्याऐवजी नाही थांबलेलं परवडतंय. मी इथून जाते वरती. 6 नंबर प्लॅटफॉर्म आहे. चला आता जाऊ बाहेर. थांबलोय आता आपण इथं रस्त्याच्या गाडीला गाडी लावून. तिकडं स्टेशन आहे, 6 नंबर गेट. ही 1 नंबर गेटची बॅक साईड आहे. आपण बसले आता निवांत इथं. तर इथून बघू आता कुठली ट्रिप पडते. तर चला बघू, वाट बघत बसू. आता पडल्यावर तसं कळवतोच मी तुम्हाला. आता चाललोय इथून, तर इथंच बसणार आहे. इथून नंतर बघू, जर नाही पडली इथून 10-20 मिनिटं तर पुढच्या गेटला जाऊन थांबू आपण. पुढच्या गेटवरनं मग बघू कुठली पडते कुठली नाही. आता वाट बघून बेकाटाळ येतो. असं ट्रिप पडायला पाहिजे, बॅक टू बॅक. 2 मिनिटं थांबायची गरज नाही पडली पाहिजे. त्याला म्हणते ट्रिप. मग धंदा व्हिडिओ काढायला सुद्धा टाइम नाही पुरला पाहिजे. अशा ट्रिपा पाहिजे, तवा धंदा पाणी. नाही काय गाड्या मारण्याचे झालेले. तिथून तिथून लाईन लागलेली अख्ख्या गाड्यांची. आता आलो स्टेशनवरनं पडली ट्रिप बाणेरची. बाणेरला सोडलंय. बाणेरची ट्रिप होती 300ची आणि फाईन पडलाय 200चा. तर तो आता ट्रिप घेऊन DSK ची दाहेरी. बाणेरवरनं DSK घेऊन आलतो दाहेरी. कसली सोसायटी बघा, पूर्ण डोंगरा सोसायटी. सगळीकडनं झाडं झुडपं सगळीकडनं. आता खाली जाऊन वाट बघू, कारण इथून वरून तर ट्रिप पडत नाही लवकर. खालून जाऊन वाट बघू. आता बघू, चला. आता येऊन थांबलोय आपण इथं चौकामध्ये. तिकडून तर काय ट्रिप पडत नव्हती म्हणून इथे चौकात येऊन थांबलोय. बघू शकते ट्रिप अजून वांदे झाले. बसलो चौकात येऊन. बघू आता कधी पडते कधी नाही. ट्रिपा पडली पाहिजे एखादी. हिंजवडी नाही तर एअरपोर्ट स्टेशन तरच चांगलं आहे, नाही तर नाही. बघू आता पडते का नाही तिकडे. चला भावनो, झाला ड्रॉप आपला. आता चाललोय थोडं बाहेर जाऊन थांबा म्हणलं. आता हिंजवडीचा ड्रॉप झाला आपला. तिथून गेलतो एअरपोर्टला. आता एअरपोर्टवरनं परत हिंजवडी पडली आपल्याला. तर बाहेर जाऊन थांबूया, कारण की तिथं तर काही ट्रिप पडणार नाही लवकर. कस्टमर तर 1 नंबर भेटले होते आपल्याला एअरपोर्टचे. चला आता इथं कुठेतरी थांबू, बघू आता थांबू कुठली पडते कुठली नाही. कोणत्या साईडला जायचं. चला इकडंच जाऊ, तिकडून काय लवकर पडणार नाही. कसा रस्ता डिच्चाक. इथले रस्ते कसे आहेत डेंजर. डिच्चाक निसते स्पीड ब्रेकर, निसते खड्डे खुड्डे. काय नाद करायचं ना भैया. हिंजवडीचे रस्ते, हिंजवडीचे भ्रष्टाचार तर थोडा तर कमी झाला ना तरच रस्ते बनते, नाही तर काय सगळे ढेकळं झालं इथे. चला भाऊ ना आता थांबू बाहेर जाऊन. यातलाय रस्ता. हे नाद करायचं नाही. कसं वाटलंय आप्पा. हे बघा खड्डा. गाड्या घालायच्यात का बैल गाड्या घालायच्यात आम्हाला.
आपल्याला पडली होती हिंजवडीवरनं वल्लभनगरची ट्रिप. वल्लभनगरला घेऊन आलतो आता आपण. तर इथे थांबूया बाहेर. वल्लभनगरची ट्रिप सोडली आताच आपण. आता बघू इथून कधी घेऊन निघूया आता पट्ट्या दिशेने. वल्लभनगरला जास्त वेळ नाही थांबायचं. थांबतो आता इथे साईडला. त्यांची बस येणार होती, तिथं सोडलंय सरांना आता आतमध्ये. ते पण सर भारी होते, मस्त होते एकदम. आज काय विषय, सगळे चांगले सर भेटायला लागले. थांबले रस्त्यावर. काय विषय भाईंना, काय विषय. सगळं सायलेंट सायलेंट आहे आज. धंदा पाणी काहीच नाही. आता एअरपोर्टची ट्रिप 377 रुपयाने रॅपिडोवर. आता चाललोय आपण त्यांना पिकअप करायला. रॅपिडो भाई कधी कधी पावतो हा. चला आता चाललो त्यांना. आपण पिंपरी कॉलनी मध्ये सध्या. तर त्यांना पिकअप करू पट्ट्या दिशेने आणि सोडू एअरपोर्टला जाऊ. तर चला आता एअरपोर्टला जाऊया आणि त्यांना ड्रॉप करूया. पटापटा झाला. हे काय ॲम्ब्युलन्स भैया, अंगावर काटा येतो ॲम्ब्युलन्स बघितलं की. तर चला चाललोय. चांगली ट्रिप पडली 377 रुपयाची एअरपोर्टची. एअरपोर्टला सोडू सरांना. तर बघू शकता मित्रांनो, आपण आलोय पिकअप पॉइंटला सरांच्या. आता इथून पिकअप घ्यायचं आणि एअरपोर्टला पटकन निघून जायचं. चला सर येते आता 5 मिनिटात. त्याला पिकअप करूया आणि निघूया आता एअरपोर्टला. झाला कस्टमरचा ड्रॉप. आता चाललो आपण वेट करायला पुढच्या ट्रिपची. चला आता निघूया एअरपोर्टच्या बाहेर. कसे आपले रंबा सना नाना पेरी रिरी टारा निघते का नाही. झापक झपक गोली ग धोका. तर निघत होत आपण आता बाहेर. बाहेर जाऊन थांबूया. तिथून बघूया ट्रिपची वाट. कसे सना नाना पेरी आपलं पुणे एअरपोर्ट. हबीबी आवाज लागते. कस काय विषय. एमटी एमटी. अप्पा कसला रागाने बघत होता ना. ए कुठं रॉंग साइड टिर्री. हे बघा दुसरा रिक्षावाला बी रॉंग साइड. अरे काय चाललंय आप्पा तुमचे. काय त्याच्या आईला 10 रुपयाच्या CNG साठी ना बोलव होतं तुम्हाला. कसं आहे ताफा, गाड्यांचा ताफा आप्पा. कसं आहे नाद खुळा जिंदगीचा खळखुळा. कसे थांबलेत भाई लोक. कसे आप्पा. हे बघा आप्पा. तर भावांनो झोप झाली कंप्लीट. आता चाललो घरी. का आता ट्रिप काय वाजा नाही, त्यामुळे निघालो आता मी तर घरी. मित्राला उठवतो. मंग्या अय चला. तर चला मित्रांनो निघूया घरी आता. आता ट्रिप काय वाजत नाही, मी तर जाणार आता घरी. किती वेळ थांबायचं इथं नाही का. हे गाड्या सगळ्या थांबलेल्या आहेत. लवकर ट्रिप वाजणार नाही, त्याच्यामुळे थांबून काय फायदा नाही इथं. घरी गेलेलं सगळ्यात सुखी. चला मित्रांनो जाऊया घरी आता. आजसाठी एवढंच. लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. बाय बाय, टेक केअर. आजसाठी एवढंच. भेटूया उद्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये. काळजी घ्या. गुड मॉर्निंग.